नमस्कार, मी माधव गंगाधर आफळे, संचालक श्री साई श्रद्धा योग मंडळ पुणे. श्री साई श्रद्धा योग मंडळ पुणे व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या संयुक्त विद्यमानं आपण सज्जनगडवर एक योग संवर्धन शिबिर आयोजित केलंय. त्याच्या तारखा आहेत 18 मार्च ते 21 मार्च. या शिबिरामध्ये महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगाचं आपण संपूर्णपणे विश्लेषण करणार आहोत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगांचे तर आहेतच. हे अष्टांग योग आहेच, त्याच्याशिवाय ओंकार ध्यान, शरीर व्यवस्थापन, शुद्धिक्रिया, माझा आनंद योग इत्यादी विषय खूप चांगल्या पद्धतीने चर्चा होणार आहे. तरी ज्या योग अभ्यासकांना योगाबद्दल रुची आहे त्यांची रुची तर वाढवलीच जाईल, आणि जे योग अभ्यासक नवीन आहे, ज्यांना ह्या योगाबद्दल माहिती नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा योगाभ्यासाची रुची वाढवली जाईल. अशा स्वरूपाचं हे योग शिबिर आहे. धन्यवाद. मी आभार मानतो. विशेषतः माधवजी गेल्या 4 महिन्यापासून माझ्या संपर्कामध्ये. आवाज नाही येत. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन या शिबिरामध्ये उपस्थित झाल्याबद्दल आपण, आणि अशा पवित्र ठिकाणी या पावित्र्याचं वर्णन मी परत करत नाही. कालपासून आपण ऐकत आहात, आपल्याला माहितही आहे. योग तत्वज्ञान हे मुळात योग दर्शनामध्ये आहे, आणि सांख्य हे दुसरं दर्शन आहे. तेव्हा सांख्य दर्शनाने मांडलेली सगळी कल्पना ही योग दर्शनाने अंगीकारलेली आहे. आणि सर्वसामान्य आम्हा माणसांना हे वाटत असतं की माझी ओळख काय, आय कार्ड माहिती, ओळखपत्र म्हणतो. तर चेहऱ्याची प्रतिमा नाही का? हा बरोबर. आता तुम्ही गाडीने वगैरे आला असाल, रेल्वेने, टीसीने वगैरे बघितलं असेल, बरोबर आहे काय आय कार्ड. आणि आपल्याला हे कसं वाटतं, आपण म्हणजे माझं शरीर, माझी प्रतिमा. आणि म्हणून तरुण मुली वगैरे असंख्य आरशासमोर वेळ काढत असतात. पण हे जे तत्वज्ञान, ही दर्शन आहेत, मी सांख्यांचं आणि योग दर्शनाचा उल्लेख केला, ते म्हणतात आपण म्हणजे शरीर नव्हे. आता शरीर हे दिसतं, मन काही दिसत नाही, तरी सुद्धा आपण मन मानतो. आपण मन स्वीकारलेलं आहे, विज्ञानाने सुद्धा स्वीकारलेलं आहे. कारण विचार मनामध्ये येतात, भावना असतात, कधी आनंद होतो, कधी दुःख होतो. त्यामुळे जे मी अनुभवतो क्षणोक्षणी, ते दिसत जरी नसलं तरी त्याला स्वीकारण्यापासून माझ्याकडे पर्याय नाही. आणि म्हणून माझं शरीर आणि माझं मन हे मी स्वीकारलेलं असतं, हे मला ज्ञात असतं. आणि विज्ञानही यालाच मानतं. शरीर आणि मन विषय संबंध विज्ञान करतात. पण ही तत्वज्ञान सांगतात आपण म्हणजे केवळ शरीर नव्हे, केवळ मन नव्हे, तो केवळ प्रकृतीचा भाग आहे. आणि आपण त्याच्या पलीकडे सूक्ष्म पुरुष किंवा वेदांताने ज्याला आत्मा म्हटले ते आहोत. आता पंचज्ञानेंद्रियांना जे जाणवतं तेच आपल्याला खरं वाटतं. आणि म्हणून आदिशंकराचार्यांनी म्हटलं की जगन्मिथ्या ब्रह्मं सत्यम. जे पंचज्ञानेंद्रियाला जाणवतं ते खोटं आहे, मिथ्या आहे, आभास आहे, अविद्या आहे, चुकीचं ज्ञान आहे. आणि जे ब्रह्मकोणी बघितलेलं नाही आहे, म्हणजे आमच्यासारख्या माणसांकडे, तो संतांनी पाहिलं असेल, योगी लोकांनी पाहिलं असेल, ऋषीमुनींनी पाहिलं म्हणजे अनुभवलं असेल. पाहिलं म्हणजे डोळ्याने पाहणं नसतं, ते या सगळ्या पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडलं ते ज्ञान असतं, अनुभूती ज्याला म्हणतात.
सेल्फ रिअलायझेशन. तर ज्यांनी ते अनुभवले ते म्हणतात की ते खरं आहे, ते सत्य आहे. हे आम्हाला थोडं कठीण जातं पुढे. जे कळतं ते नाही आहे आणि जे कळत नाही ते आहे हे पचवणं आम्हा सामान्य माणसांना थोडं कठीण जातं. आणि ते घडणं याकरता योग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. शरीर अतिशय स्थूल आहे, मन त्या मानाने सूक्ष्म आहे आणि आत्मा तर एकदम सूक्ष्मतम आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास म्हणजे योग. आणि म्हणून सर्वप्रथम त्याचे शरीरावरती परिणाम होतात. केवळ शरीराच्या परिणामाकरता योग करायचा नसतो हे मान्य करूनही योगाचा सर्वप्रथम परिणाम शरीरावरती होतो हे वास्तव आहे. आणि त्यातही क्रिया, आसन, त्याला बहिरंग असं म्हटलेलं आहे, ते शरीरावरती जास्त प्रभाव करतात. मनावरती करत नाही तसं नाही. प्रत्येक योगाभ्यासाचा कुठले काही घ्या तुम्ही त्याचा शरीरावरती परिणाम होणार, त्याच वेळी त्याचा प्राणमय कोश म्हणजे प्राणाच्या वाहनावरती परिणाम होणार, मनावरती परिणाम होणार. त्यामुळे जे पंचकोशाची संकल्पना आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, त्या सगळ्यावर परिणाम होणार. पण प्राणायामाचा परिणाम हा जास्त, क्रियाचा परिणाम हा जास्त प्राणमय कोशावर होईल. शरीरावरती पण होईल, मनावरती पण होईल. त्याच्याकरता तर प्राणायाम आहे. प्राणायाम श्वासाकरता आहे, प्राणायाम आपलं फुफ्फुसाकरता आहे असं जर आपण मानत असतो ते चुकीचं आहे. प्राणायाम मुळात मनाकरता आहे आणि हे मग दुय्यम आहे. तर शरीरही महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला अंडर एस्टिमेट करायचं नाही कुठलंच अंग. म्हणजे आसन अंडर एस्टिमेट करूया, यमनियम आणि ध्यान जरा वर ठेवा असं नाही आहे. सगळं एक म्हणून त्याने अंग असं म्हटलं. त्यांनी पायऱ्या म्हटलेल्या नाही. अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या असं म्हटले. 8 अंग म्हणजे एका व्यक्तीला सगळे अंग एकाच वेळी असतात. मूत्रपिंड पण असतं, लिव्हर पण असतं. असं नाही सध्या लिव्हर घेऊया, मूत्रपिंड पुढच्या वर्षी बघू असं नाही. असं नाही झालं, रिन्युएशन नाही ते. तेव्हा ते सगळं एकाच वेळी अस्तित्वात असतं, नाहीतर काहीच नसतं. आणि म्हणून योगही तसाच आहे. सगळ्यांचं महत्व आहे ते एकाच वेळी जायचंय. अवघे धरू सुबंध तसा आहे, हातात हात घालून आणि ती पुढची प्रगती त्या त्यांनी साधेल. तर आमच्या काही मर्यादा आहेत आम्हाला माहित आहे, पण या जन्मी जरी नाही साधलं तरी हा प्रवास चालू राहील. मागच्या पानावर पुढं प्रवास चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने तसं स्पष्ट सांगितलेलं आहे अर्जुनाला आहे ते कॅरी फॉरवर्ड, इट विल बी कॅरी फॉरवर्ड. म्हणून ते भोग आणि भुक्त असं पत्रिकेमध्ये आपल्या जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं, भोग्य आणि भुक्त. भुक्त म्हणजे झालं गेल्या जन्मीत आणि तिथूनच शनी महादशेच्या अमुक वर्षापासून, अमुक महिन्यापासून, अमुक दिवसाला मृत्यू झाला असेल तर बरोबर तेवढंच बाकी शिल्लक ठेवून जन्म मिळतो आपल्याला. ते लिहिलेलं असतं पत्रिकेमध्ये, भोग्य आणि भुक्त हे बाकी आहे. हे गेल्या जन्मी भोगलं हे एवढं बाकी आहे. तर आत्म्याकडे जाणारा हा प्रवास पण प्रथम शरीरावरती आणि मनावरती त्याचे परिणाम होतात. शरीर स्थूल आहे, मन सूक्ष्म आहे. शरीर केव्हाही वर्तमान काळातच वावरतं. मन काही खरं नाही मनाचं. ते फार कमी वर्तमान काळामध्ये राहतं आणि त्याला भविष्यामध्ये उडी मारायला नाहीतर भूतकाळामध्ये डुबकी मारायला आवडतं. आणि मनाला वर्तमानात ठेवणं म्हणजे योग. हा क्षण जगणं म्हणजे योग. हे पण आपल्या सगळ्यांना माहिती. आणि म्हणून कधी कधी मनाचं ऐकण्यापेक्षा शरीराचं ऐकण्यात शहाणपण आहे. कारण ते वर्तमानात जगतं. ते कधीच कल्पना विलासात जगत नाही. ते भविष्यात आणि भूतकाळात कधीच जगत नाही. आत्ता जखम असेल तर दुखते. 2 वर्षापूर्वी जखम झालेली ती काही शरीराला
मनामध्ये त्या स्मृती असतात, मनाचा गोंधळ आहे. आणि म्हणून मन एवं मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष असं मैत्री परिषदेने सांगितलं की मनामुळेच माणूस बंधनात अडकतो, मनामुळेच तो मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून योग हे तसं बघितलं मनशुद्धीचं चित्तशुद्धीचं शास्त्र. कारण जगन मिथ्या ब्रह्म सत्यम, तर हे जगन मिथ्या नाही आहे आणि ब्रह्म खरं आहे हे समजण्यापासून मला कोण अडवत आहे? तर अविद्या. अविद्या कुठे आहे? अविद्या शरीरात नाही आहे, अविद्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मनशुद्धी चित्तशुद्धी हाच योगाचा उद्देश आहे. पण मन कुठे आहे? मनाचं अस्तित्वच नाही शरीराशिवाय. शरीर हे माध्यम आहे मनाच्या अस्तित्वाचं. आणि म्हणून हा प्रवास शरीरापासून चालू होतो. म्हणून शरीराच्या पातळीवरती क्रिया असतील, आसन असतील, यालाही आपण अंडर एस्टिमेट करू नये. हा केवळ त्याचा वाटत आहे. म्हणून सगळ्यांचा आहे फार. असं म्हणतात की रोगोपचार किंवा त्याच्याही पलीकडे स्वास्थ्य हा योगाचा उद्देश नाहीये. स्वास्थ्य म्हणजे आरोग्य या अर्थ नाहीतर स्वस्तु अस्तु इति स्वास्थ्य ही जर आयुर्वेदाची आपण मूळ व्याख्या बघितली आणि मग महर्षी पतंजलीने तदा दृष्टु स्वरूपे अवस्थानम हे जे तिसरं सूत्र सांगितलं तर ते बरोबर जुळतं. त्यामुळे स्वस्थ हाही तसा फार वरच्या पातळीचा शब्द आहे. स्वस्थ हा शब्द मुक्तीच्या जवळपास असणारा शब्द आहे एका अर्थात. पण सर्वसामान्यपणे आमच्या डोक्याचे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य या अर्थी मी बोलतो. तर आरोग्य हा योगाचा उद्देश नाही आहे. तर इट्स अ मॅर बाय प्रोडक्ट. केवळ दुय्यम जे आहे ते प्राप्त होतं, न मागताही आपल्याला ते प्राप्त होतं. आणि म्हणूनच महर्षी पतंजलीने जे 9 चित्त विक्षेप सांगितले, अडचणी आहेत, तर पहिलीच अडचण सांगितली व्याधी. व्याधी पहिली अडचण आहे योग साधकाला पुढे जाण्याकरता. आणि म्हणून स्वस्थ माणूसच अध्यात्म करू शकतो असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. किंवा अध्यात्माकरता जे योगशास्त्र आहे ते तुम्ही करायला घेतलं की पहिला तुमचा परिणाम जर काय होईल, तुमचे रोग नष्ट होतील, झाले पाहिजेत, तुम्ही स्वस्थ झालं पाहिजे, तर तुमचा पुढचा प्रवास चालू होईल असा प्रकार. तर आसनामध्ये विशिष्ट प्रकारची एखाद्या आसनामध्ये विशिष्ट स्नायू वापरले जातात. आपल्याला माहिती आहे आकुंचित होतात, वापरले जातात आणि आकुंचित होतात. आणि लॅमार्क नावाच्या वैज्ञानिकांनी सिद्धांत मांडला की लॉ ऑफ यूज अँड डिसयूज, म्हणजे जे काय शरीराचे भाग किंवा स्नायू आपण वापरतो ते सशक्त होतात, सशक्त होतात. आणि जे वापरत नाही हळूहळू दुर्बल होतं. साधं समजायला सोपं आहे आपल्याला. आणि म्हणून जसं आपलं वय वाढतंय तसं आपलं जर तारुण्य टिकवायचं असेल किंवा ज्याला एजिंग स्लो करायचं असेल तर शरीराला वापरणं, जी काय क्षमता आपल्यात आज या क्षणी आहे ती पूर्णपणे मी वापरणं हे शास्त्र आहे. आराम हराम चंदिका नाम गाडी. आणि त्यामुळे जे स्नायू वापरू ते सशक्त माणूस, जे खेचले जाते त्यांचा एका बाजूला लवचिकता वाढते. स्नायू ही एक विशिष्ट ऊती आहे. ऊती म्हणजे पेशी ज्याला आपण म्हणतो, तर वैज्ञानिक शब्द पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात, पेशी ज्याला म्हणतात. तर स्नायू हा विशिष्ट पेशी समूह आहे की ज्याचं गुण म्हणजे आकुंचित पाहणं आणि परत आपल्या जागी येणं, आकुंचित पाहणं आपल्या जागी येणं. त्यामुळे सगळ्या हालचाली शरीरात होतात हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा हे दोनाही मध्ये संतुलन असणं म्हणजे स्वास्थ्य. आपण प्रत्येक वेळा म्हणतो संतुलन, बॅलन्स इज हेल्थ अँड इम्बॅलन्स इज डिजीज. संतुलन म्हणजे स्वास्थ्य आहे, असंतुलन म्हणजे रोग आहे सगळ्यात थोडक्यात. म्हणून सगळ्या स्तरावरती, तत्वज्ञानाच्या स्तरावरती, मनाच्या स्तरावरती, शरीराच्या स्तरावरती, सगळ्या ठिकाणी हे संतुलन किंवा अधिक सामाजिक स्तरावरती सुद्धा हे संतुलन फार महत्वाचं असतं. गोल्डन मिड ज्याला म्हणतो, सुवर्ण मध्य, समत्वम योग उच्चते अशी भगवद्गीतेमध्ये व्याख्या झालेली आहे. तेव्हा स्नायूमध्ये 2 गुण असतात. एक म्हणजे त्याची कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि दुसरं म्हणजे त्याची फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचेबिलिटी, इलॅस्टिसिटी, लवचिकता. या दोघांमध्ये संतुलन पाहिजे.
आणि ती योग आपल्याला देतं. कारण या आसनामध्ये आकुंचित केलेला स्नायू त्या आसनामध्ये खेचला जातो आणि अशा प्रकारच्या आसनांच्या जोडीना पूरक आसन असं म्हणतात. जसं हलासन आणि मत्स्यासन असेल, कारण इथं मान अशी फोल्ड होते, थायरॉइड दाबलं जातं, तिथं थायरॉइड खेचलं जातं. स्नायू खेचला आणि काही वेळ ठेवला, कारण आसनाचं हे वैशिष्ट्य, आसन म्हणजे व्यायाम नाहीये आपलं पटापट केलं तर व्यायाम झाला. आसन हे संथ गतीने जाऊन थांबणं अपेक्षित आहे. स्थिर सुखम आसन, स्थिर. आणि अशा प्रकारे विशिष्ट स्नायू खेचला गेला आणि काही वेळ तुम्ही थांबला. प्रत्येक स्नायूला नर्वचं कनेक्शन असतं, म्हणजे मज्जातंतूचं कनेक्शन असतं, शेवटी ते मेंदूला कनेक्टेड असतं. आणि तिथनं जेव्हा स्नायू खेचला जातो आणि ठेवला जातो, त्या नर्व मधून उलट जो संदेश जातो, अन्यथा स्नायू आकुंचित होण्याचा संदेश तिथून आलेला असतो, केंद्रातून इथं आलेला असतो, पण आता तो इथून केंद्राकडे जातो संदेश. तो असतो रिलॅक्सेशनचा, ज्याला आपण शिथिलीकरण म्हणतो. ताण सर्व रोगाचा कारण आहे असं म्हणतात. हिंदीमध्ये सुंदर वाक्य आहे, पैर गरम, पेट नरम, सर ठंडा, रोगों को मारू दंड. आमचं उलट आहे, सर आधुनिक वैद्यक शास्त्र पण सांगतात स्ट्रेस इज नंबर 1 किलर, तर मानसिक तणावामुळे सगळे रोग होतात असं म्हणतात. आणि म्हणून हा स्नायू जो संदेश देतो तिथं नरमंदन फार महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण शरीराचा उपयोग करू तेव्हा तेव्हा आपलं मन शांत होईल, रिलॅक्स होईल. म्हणून योगासनाचा 1 आणि 2 लाभ नाही आहेत, इंटिग्रेटेड म्हणतो, एकत्व घेऊन समन्वयाने अनेक प्रकारचे लाभ एकत्र होतात एका आसनात. 1 आणि 2 नाही, शरीरापासून मनापर्यंत आणि मध्ये प्राण पण आला, हे सगळं भरभरून ज्याला आपण म्हणतो. तर हे रिलॅक्सेशन होणं महत्वाचं. रक्त चलन वलन फार महत्वाचं आहे, कारण जे रक्त येतं आपल्याकडे ते रॉ मटेरियल घेऊन येतं, कच्चा माल घेऊन येतं, आणि जे रक्त परत जातं, जी विषद्रव्य तिथे निर्माण होतात बाय प्रोडक्ट, त्याचा निचरा करण्याचं काम ते करतं. आणि म्हणून दोनही तेवढंच महत्वाचं आहे. बाथरूम मध्ये पाणी एवढं स्वच्छ जेवढं महत्व आहे तेवढंच घाण पाणी ड्रेन होणंही महत्वाचं आहे. आणि ते ही आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रक्त चलन वगैरे ते करत असतं. आणि अशापैकी वेगवेगळ्या प्रकारचे आसनं जेव्हा आपण करतो, सोडतो वगैरे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त चलन सुधारतात. आसनामुळेच नाही तरी जसं उडियान बंद नावाचा जो प्रकार आहे तो हठयोगामध्ये मुद्रा या सदराखाली सांगितले, पण बंद म्हणूनच त्याचं वर्णन आहे. आणि त्यामुळे विशेषतः आपलं जे उदरांतर्गत अवयव आहेत त्याच्यात ऋणदाब निर्माण झाल्यामुळे तिथला निचरा होतो, विषाचा निचरा होतो, आणि त्यामुळे आपोआप त्याची कार्यक्षमता वाढते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की वृद्धोपी तरुण आहे, की एक वृद्ध माणूस सुद्धा तरुण होणार त्याच्या अभ्यासाने. अर्थात आपण एवढं गांभीर्याने घ्यायचं नसतं, ते सगळे वृद्ध तरुण झाले तरी गोंधळ निर्माण होईल. आतापर्यंत कुणी अमर झालेला नाही. राम आणि कृष्ण मनुष्य देही आले तेही गेले इकडनं, एवढं आहे ते नियमसृष्टीचा, प्रकृतीचा. आणि त्यामुळे सगळे वृद्ध जर तरुण होऊन इथंच राहिले तर नवीन पिढीचं फार त्रास होईल त्याला, नाही का? योग्य वेळी ते होईल. पण वृद्धापकाळी सुद्धा आपण तरुणासारखं स्वस्थ असणं महत्व. कोण कधी म्हणणार आपण नशिबाचा भाग आहे, पण जोपर्यंत जगू तोपर्यंत स्वतःच्या पायावर स्वस्थ जगू हे फार महत्वाचं आहे. त्याचा कारण आपला अर्थ तो आहे की सगळे वृद्ध तरुण होतील असा त्याचा अर्थ नाही, तर वृद्धापकाळी सुद्धा तरुणासारखे आपण स्वस्थ होतो. आणि विशेषतः ही हात नाही म्हणून जगू शकतो. यकृत नाही आहे, मूत्रपिंड नाही आहे, स्वादुपिंड म्हणजे पेंक्रिया नाही, तरी पण माणूस जगतो, सज्जनगडाच्या पायऱ्या चढतो 250. असं काही होणार नाही, कारण मला जिवंत ठेवण्यामध्ये त्या अवयवांचं काही अतिशय आवश्यक आहे. म्हणून त्याला व्हायटल ऑर्गन्स असं म्हटलेलं आहे. आणि या व्हायटल ऑर्गनचं कार्यक्षमता आणि स्वास्थ्य हा बंद राहतो, म्हणून त्याला वृद्धोपी तरुण आहे असं म्हटलं. आणि
संस्कृत फार काव्यात्मक भाषा असल्यामुळे अतिशय काव्यात्मक पण आपल्यापैकी बऱ्याच जण मृत्यू मातंग केसरी म्हणजे मृत्यूरूपी हत्तीवरती विजय मिळवणारा हा सिंहरूपी बंध आहे, अशा प्रकारचं अतिशय काव्यात्मक वर्णन आपल्या ग्रंथामध्ये त्याला. तर रक्तचलन थांबवतात. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे लाभ एकाच वेळेला आपल्या आसनात होत असतात. आणि आसनामध्ये ध्यान अपेक्षित आहे. महर्षी पतंजलींना स्थिर सुखम आसन, स्थिर कशाची स्थिरता, शरीराची केवळ नाही, मनाची स्थिरता पण तिथं त्यांना अभिप्रेत आहे. आणि प्रयत्नशील अनंत समापत्ती, अनंत आहे, अनंताची समापत्ती तिकडे आली म्हणजे ध्यान आलं थोडक्यात. तेव्हा आसन आणि ध्यान असं नाही आहे, तर ध्यान सुद्धा आसनाचा अंतर्गत भाग आहे. ध्यानाशिवाय ते आसन नाही आहे. येताना गॅसवरती दूध ठेवलं होतं, गॅस बंद करून आले की नाही असा विचार जर आसन करताना इथं येत असेल मनामध्ये, ते आसन नाही आहे. मी मस्तपैकी डोळ्यावरती झाले ध्यान करत असेल, कोणाच ठेवून मी आपण तुला शिव्या देत हे अंदर की बात आहे नाही काय. त्यामुळे जे बाहेर दिसतं ते आसन नाही, जे अंदर आत चालले ते आसन आहे. या आसनाकरता मी कुठले स्नायू वापरले आणि कुठले जाणीवपूर्वक शिथिल प्रयत्न शैथिल्यम म्हटलं त्याने किती शिथिल ठेवले ते महत्वाचं आहे. आणि जेणेकरून आपोआप माझ्या श्वासाची गती जी ससमानपणे 15 ते 18 वगैरे असते ती मिनिटाला 12-10 अशी खालती आली पाहिजे, त्याला आसन 7 निवड असं म्हणतात. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती लवचिक असते, मला सगळा योगा म्हणतात, मला सगळा योगा येतो, मला सर्कस येतं असं त्यांना म्हणावे असते कदाचित. तर ओढून ताणून माझ्या सगळ्या क्षमतेच्या पलीकडे, लक्ष्मण रेषेच्या अलीकडे हे योगाचं तत्व आहे. तर लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जाऊन चेहरा वगैरे लाल लावून थोडा श्वास घेऊन मी आसन ठेवत असेल तर ते आसन नाही आहे. महर्षी पतंजलीच्या व्याख्यानेप्रमाणे ते नाही आहे. मग तो व्यायाम झाला, ते सर्कस झालं जास्त जिम्नॅस्टिक झालं, जे काय म्हणतात ते. पण महर्षी पतंजलींना अभिप्रेत असलेलं आसन ते नाही आहे. त्यामुळे श्वासाची कमी पडते. आणि मग त्या अनंत समापत्ती ध्यानचा परिणाम किती ते तिसऱ्या सूत्रात लगेच ते सांगता येतं. तो द्वंद्वाने मी गाता म्हणजे जे समत्वम योग उच्चते भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. द्वैतातून अद्वैताकडे जाणं ही जी समन्वय, ही जी स्थितप्रज्ञ अवस्था जी गीतेमध्ये वर्णिलेली आहे ती आसनामुळे प्राप्त होते असं ते म्हणतात. म्हणजे आसन कुठल्या प्रकारचे करायचं असतं बघा, आणि आपण कसं करत असू तर त्याचंही कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्शन करावं लागेल. मग नेमकं आपण कसं आसन करतो, ते बरोबर करतो काय. तर आसनाचे परिणाम जसे शरीरावरती होतात, आता मी बंधांचं सांगितलं तुम्हाला, तसंच प्राणायामाचा सुद्धा मुख्यत्वे प्राणायामाचा परिणाम हा मनावर होणं अपेक्षित आहे, पण शरीरावरती सुद्धा होणं. आपली फुफ्फुसाची क्षमता वाढेल, आपली छातीच्या ज्या फसल्या असतात प्रत्येक स्कूलमध्ये, कारण एवढं हजारो वर्ष पुरातन शास्त्र आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्कूल्स आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे प्राणायामाच्या पण तंत्राची परंपरा वेगवेगळी आहे. कोणी म्हणेल की उदर श्वसन व्हावं कारण ते जास्त परिणामकारक असतं प्राणायामामध्ये, तर कोणी म्हणेल नाही मूलबंध लावला पाहिजे आणि केवळ वक्ष श्वसन हवं, कारण प्राणायाम म्हणजे ऑक्सिजन वाढवणं नाही तर प्राणायाम म्हणजे कार्बन डायऑक्साइड वाढवणं. हे पहिल्यांदा सिद्ध केलं स्वामी कोयलानंद, कैवल्यधामचे संस्थापक स्वामी कोयलानंद हे पहिले असे व्यक्ती की ज्यांनी वैज्ञानिक प्रयोग हे योग प्रकारावरती योगशास्त्रावरती केले. आणि त्यांनी दाखवून दिलं की प्राणायाममध्ये ऑक्सिजन वाढत नाही तर कार्बन डायऑक्साइड वाढतो, ऑक्सिजन कमी होतो. पण ऑक्सिजन कमी झाल्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन अभिशोषित करून त्याला वापरण्याची जी क्षमता आहे, एफिशियन्सी, ती वाढते. प्राणायाम increases the efficiency to utilize the oxygen and not oxygen by itself. On the contrary, it increases the blood carbon dioxide and decreases the oxygen. हे सायन्स आहे. आणि असं सांगतात की मानवी मेंदूमध्ये जी काय क्षमता असेल ती तुम्ही आणि सामान्य माणसं 7-8% वापरतो, त्यापेक्षा जास्त वापरत नाही. आणि जी व्यक्ती 12-14% वापरते ती जगप्रसिद्ध होते. म्हणजे आइन्स्टाईन असेल, स्वामी विवेकानंद असेल, कदाचित लादेनही असेल,
कारण तेही फार वापरतात ना. एवढं कुकर्म करायला पण बुद्धी लागते. एवढं चुकीच्या दिशेने गेलेली ती बुद्धी असते दुर्दैवाने. एवढंच फरक असतो. तेव्हा सुकर्मानं किंवा कुकर्मानं जी व्यक्ती 12 ते 14% मेंदूचा वापर करते ती जगप्रसिद्ध होते, चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने. आणि आम्ही सामान्य माणसं 7-8% वापरतो. म्हणजे बाकीचं काय 90%हून जास्त मेंदू आपण वापरतच नाही. आणि जेव्हा प्राणायामामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढतो, हळूहळू काही जी सुप्तावस्थेत असलेली केंद्र ती उत्तेजित होतात. आणि मग ज्याला आपण सुपरनॅचरल पॉवर म्हणतो, सिद्धी म्हणतो, त्या यायला लागतात. आणि तो सगळा कुंडलिनी जागृतीचा ती सगळी प्रक्रिया वगैरे ग्रंथामध्ये आपल्याला वर्णन मिळतं त्याचं. पण हे मी थोडंसं त्याची वैज्ञानिक बाजू सांगतो की प्राणायामामुळे हळूहळू कुंडलिनी जागृत होते. म्हणजे काय होते तर हे असं वैज्ञानिक दृष्ट्या योगशास्त्रीय विवरण आहे, वेगळं आहे आपलं, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. मगाशी मी म्हणालो की कधी कधी शरीराचं ऐकावं त्याच्या शहाणपणा आहे, मनाचं काही खरं नाही. कारण ते खोट्याकडे जास्त घेऊन जातं आपल्याला. आभासी आहे सगळं, ते काय आपल्याला कुठे घेऊन जाईल आणि कुठे नाही सांगता येत नाही. अथांग आहे आणि खोल पण आहे. एका वेळी एका मानसशास्त्रज्ञाला विचार, सर व्हॉट इज माइंड? बोलले नेव्हर माइंड. मन हे महासागरासारखं आहे, ना त्याची अथांगता आम्हाला माहित आहे, ना त्याची खोली आम्हाला माहित आहे. आणि जे मन आम्हाला माहित नाही त्याच्याशी कसा व्यवहार. आता सांगितलं ना, मन थंडा तो रोग मारू दंडा. म्हणजे रोग जर बरे करायचे तर गोळ्या घेऊन नाही तर मनाला थंड करायला शिकलं पाहिजे. पण कसं करायचं एवढं सोपं नाही. आणि म्हणून मग मन श्वासाला प्रभावित करतो, तर श्वास सुद्धा मनाला प्रभावित करेल. याच्यातून प्राणायामाचं शास्त्र निर्माण झालं की मनाला नियंत्रण करायचं असेल तर श्वासाला नियंत्रित करा, साधी गोष्ट आहे. नाहीतर एखादा बागेमध्ये पण जोरदार त्यांना वाटतं मी प्राणायाम करतो, नाही हा प्राणायाम. माझा एरवी श्वास जर मिनिटाला 15 ते 18 असेल, आसनामध्ये तो प्रयत्न शैथिल्यामुळे, शारीरिक आणि मनाच्या शिथिलीकरणामुळे मिनिटाला 12-10 असं येणं जर अपेक्षित असेल तर प्राणायामामध्ये तो फक्त 4-5 श्वास झाला पाहिजे, तरच तो प्राणायाम नाही. तो प्राणायाम नाही. हे कधी सुरुवातीला साधकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. आणि पुढे 1-2 प्रमाण आणि कुंभक वगैरे त्याला जमायला लागलं की मिनिटाला 2च किंवा कधी कधी एखाद्या प्राणायामामध्ये त्यापेक्षाही कमी श्वास, तर तो प्राणायाम आहे. आणि तेव्हा मन त्या वेगळ्या अवस्थेत जाऊ शकतो. आपल्या आयुर्वेदाचार्याने 3 गोष्टी सांगितल्या, आहार, विहार, निद्रा. आहार म्हणजे सर्वसमानपणे खाणं पिणं, पण व्यापक दृष्ट्या डोळ्याने घेतो आही आहार आहे. पंच ज्ञानेंद्रियात्मक आहार, कानाने ऐकतो तोही आहार आहे. विहार म्हणजे साधारण शरीराची हालचाल, पण अतिशय सूक्ष्म, जे जे बाहेर जातं, जे येतं तो आहार आणि जातात तो विहार. म्हणजे एखादा कलाकार आपल्या चित्राच्या माध्यमातून काहीतरी अभिव्यक्त होऊ इच्छितो, तोही विहार आहे. आणि निद्रा म्हणजे सर्वसमानपणे झोपणं, तर रिलॅक्सेशन या अर्थी निद्रा हा शब्द आहे. म्हणजे मिलेंगे प्रेमची बात वगैरे म्हणतात ना, ती वरती तसं 2 कामामध्ये बदल केला तरी ते रिलॅक्सेशन आहे. वाचतो डोळ्यावर जाणं म्हणजे जरा दूर बघा, डोंगर बघा तिला, लगेच डोळ्यावर काय मिळालं? आकाश मिळाला, अवकाश मिळाला, रिलॅक्सेशन मिळालं तुम्हाला. तेव्हा त्या रिलॅक्सेशन या अर्थी निद्रा हा शब्द आहे, व्यापक शब्द आहे, केवळ झोपणं नाही. या तिघामध्ये संतुलन पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हे तिघी जर संतुलित असतील तर तुम्ही स्वस्थ असाल. त्यामुळे ती स्वास्थ्याची त्रिसूत्री म्हणूनच आयुर्वेदाचार्यांनी प्रतिपादित, आहार, विहार, निद्रा. मी मुंबईहून आलेलो आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या भाषेमध्ये आज आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण तिघांची वाट लावलेली आहे, आहार, विहार आणि निद्रा. आणि म्हणून स्वास्थ्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. ते परत आपण मिळवलं पाहिजे. मन चंगा तो घागर में गंगा असं म्हटले. तर मन कसं केवळ योग नाही, योग आहे कुठलाही प्रकारच्या, जेणेकरून तुम्ही मन सात्विक करू शकत असाल, मन शांत करू शकत असाल, ते सगळं त्याला योग म्हणा, नाही तर योग म्हणू नका. काय म्हणतात ते महत्वाचं नाही, काय करतात ते महत्वाचं आहे. तर परत त्याच मुद्द्याकडे येतो
की शरीराचं ऐकण्यास शहाणपणा. आपल्याला सर्दी होते म्हणजे काय होतं? वाहतं, शिंका येतात, डोकं दुखतं, वास जातो, स जाते. शरीर काहीतरी सांगतंय, शरीर काहीतरी तुम्हाला बोलाय, तुमच्याकडे संवाद साधायला बघतं. आणि दुर्दैवाने आम्ही फार दीड शहाणे तर बरं झालं असतं, पण शिक्षणामुळे आम्ही थोडे काय झाले, दीड शहाणे झाले आपण. आणि म्हणून शरीराचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही. संध्याकाळी शेतकरी आपल्या गुरांना चारा घालतात आणि लगेच 1-2 तासातच ते साफ करतात, फडशा पडतात, मस्तपैकी धुतात. ते काय एका सकाळी शेतकऱ्याने बघितलं की माझ्या बैलाने तोंड लागलेलं नाही, काल संध्याकाळी वाढलेल्या चाऱ्याला. तो तसाच पडू नये. मुक जनावर काही सांगू शकत नाही, माझी प्रकृती बरी नाही, मला असेल पास करा, असं म्हणू शकत नाही ना ते जनावर. तर ती कोड लँग्वेज आहे, ती सांकेतिक भाषा आहे. आणि बरोबर त्याचा मालक शेतकरी त्याची भाषा समजतो. तो नांगराला किंवा गाडीला रुपयाला त्याला घेऊन जाणार नाही, त्याला 2-3 दिवस तसंच आराम करणार. तो 4थ्या दिवशी एकदम टाणाटण उभा राहणार. म्हणजे जनावरांनाही कळतं जेव्हा आपली प्रकृती बिघडलेली असते त्यावेळी काय खायचं नसतं. आणि स्वतःला बुद्धिमान वगैरे म्हणणारे आम्ही मानव, मोठ्या डिग्र्या वगैरे युनिव्हर्सिटीच्या, आणि आम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही. वास जातो, चव जाते, म्हणजे शरीर सांगतंय खाऊ नकोस काही. I have withdrawn your hunger, don't eat fast. कारण जवळजवळ 30% ऊर्जा ही पाचनावरती खर्च होत असते, ती मला डायव्हर्ट करायची. कशा करता सांगतो, कशा करता नंतर. डोकं दुखतं, अंग दुखतं, काही करावं असं वाटत नाही, पडून राहावं असं वाटतं, पडून राहा ना. शरीराचा ऐका, शांतून करू नका, पडून राहा, तेच सांगताय. फास्ट अँड रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन फॉर ऑल दिस एक्यूट. ताप असू द्या, लूज मोशन म्हणजे हगवण असू द्या, सर्दी असू द्या, जे कोविड पण असू द्या. आता उल्लेख झाला माझ्या कोविडचा. तर जेव्हा जेव्हा ऍसिड एका मर्यादा, ऍसिड म्हणजे केवळ चष्मामध्ये येणारे ऍसिड नाही, जसं शरीराचं तापमान, हे आपलं थायरॉक्सिन, हे जे पॅरामीटर्स आहेत वेगवेगळे, सगळे असे पॅरामीटर्स आहेत. तसंच पीएच ऑफ दी बॉडी, पीएच म्हणजे त्याला शुद्ध मराठीमध्ये सामू असं म्हणतात. तसं सामू हा शब्द तेवढा सगळ्यांना तांत्रिक असल्यामुळे कळणार नाही, एवढं सांगतो. पीएच जर 7 असेल तर न्यूट्रल, म्हणजे डिस्टिल्ड वॉटरचं पीएच 7 असणं अपेक्षित आहे. पीएच जर 7च्या वरती असेल तर अल्कलाइन, आणि 7च्या खाली असेल तर ऍसिड. एवढं कळलं की भरपूर जातो. मानवी रक्ताचा पीएच 7.4 असतो, म्हणजे थोडासा अल्कलाइन असतो. आणि ही अल्कलिनिटी टिकवणं म्हणजे स्वास्थ्य. आणि जे काय आपण आजकाल खातो, अंकल चिप्स, आंटीज चिप्स, कुणाकुणाच्या नात्याचे चिप्स मार्केटमध्ये आले मलाही माहिती नाही आहे, हे सगळे जे काय आज आपण खातो 90% ऍसिड टॅप करतात. आणि म्हणून अतिशय आपण बुनियादी स्तरावरती असं म्हणून आपण चुकीचं वाटतो. त्यामुळे मला रोग का होतात असं विचारण्याऐवजी मला का रोग होऊ नये असं विचारलं पाहिजे आम्ही. अशा प्रकारची चुकीची जीवन पद्धती आपली अनैतिक. तेव्हा जेव्हा आपली आतली प्राणशक्ती जर सक्षम असेल, आपली रोगप्रतिकारक शक्ती जर सक्षम असेल, एका मर्यादेच्या पलीकडे जेव्हा आपलं ऍसिड वाढतं, शरीर निर्णय घेतं, बस हद हो गई, आणि मग त्याला जोरात ते बाहेर फेकतं, लाथ मारतं. त्याला ऍक्यूट डिजीज म्हणतात, तीव्र आजार म्हणतात. त्याच्यामध्ये सर्दी आली, त्याच्यामध्ये ताप आला, त्याच्यामध्ये आगमन आली, अशा प्रकारे. दुसरे असतात ते क्रोनिक डिजीज, म्हणजे दीर्घकालीन, कंबर दुखतंय वर्षोनवर्ष, डायबिटीसच्या गोळ्या खातोय वर्षोनवर्ष, ते क्रोनिक आजार झाला. ऍक्यूट आजार असा की तो 2-3 दिवसात टिकतो आणि तो तुम्हाला नेहमीचं काम करायला देत नाही, तो तुम्हाला कंपल्सरी आडवं व्हायला सांगतो. आणि म्हणून या ऍक्यूट डिजीजला जर तुम्ही दाबलं तर तो क्रोनिक डिजीज
महत्वाचा सिद्धांत आहे, जो दुर्दैव आणि आधुनिक वैद्यकशास्त्राने पूर्णपणे अवहेरलेला आहे, त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे ते आम्हाला रोगातून अधिक रोगाकडे घेऊन जात आहेत. साधं तर जाहिरात असतात, क्या बना के रखा है, कुछ लेते क्यों नहीं, 165 मिली कोल्ड मिली. या दुनियेमध्ये जेवढ्या काही जाहिराती आहेत त्या आम्हाला फसवायला तयार होतात. लक्षात घ्या, फसायचं की नाही हे आम्ही ठरवायचं. आमच्यावर मेहरबानी करता जाहिरात होतच नाही. हे तुला माहित नाही काय, हे असं आहे बाबा असं सांगण्याकरता, आमच्यावर उपकार करण्याकरता ते नसतात. त्यांचा धंदा करण्याकरता आणि त्यांचा धंदा करण्याकरता आपल्याला फसवण्याकरता त्या जाहिराती असतात. अमृताची जाहिरात, अमृत आहे मला पण माहित नाही अमृत नावाचं काही अस्तित्वात आहे की नाही म्हणून, पण अमृताची जाहिरात आपण बघितली नाही ना अजून. येते ती सगळी विषयाची जाहिरात. त्यामुळे ज्यांची जाहिरात येते ते विष आहे थांबवून म्हणतात व्यवहारामध्ये, मार्केटिंग. तर वाहणारे जे पातळ 1-2 दिवस वाहतात त्या माध्यमातून ते जास्तीचं वाढलेलं ऍसिड आहे ना, ते शरीर बाहेर फेकतं. लहान मुलं जर टाकतात नाही, जसं खारट लागतात तसं ते किंचित आंबट पण लागतं. आंबट लागतं कारण त्या माध्यमातून ऍसिड बाहेर फेकतं. म्हणून त्याला गोळी घेऊन दाबायचं नाही, जेवायचं नाही 2 दिवस. रेस्ट अँड फास्ट द बेस्ट मेडिसिन. बुद्धिमान आहे प्राणी, माणूस नाही काय थोडासा. तर ठीक आहे, तुझी बुद्धी वापरायचीच असेल अगदी, मग एक काम करा, तुळस आणि आलं याचा काढा गरम पिझ्झा दर तासाला 1 ग्लास. त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तशी मिरी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पण जेव्हा कफ संबंधित ताप किंवा असे आजार असतात त्यावेळेला मिरी वापरायची नाही, कारण त्याच्यामुळे कफ सुटतो अँटीबायोटिक सारखाच. ते आपल्याला नको आहे. कफ आपल्याला वाहून पाहिजे, आपल्याला तो सुकून नको आहे, जे अँटीबायोटिक्स करतात. पण हाच जर ताप, मलेरिया, डेंग्यू अशा प्रकारचा ज्याच्यामध्ये कफ नसतो तिथं मात्र मिरी सुद्धा वापरायची, कारण मिरी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करते. आता या मालिकेमध्ये याची पुढचा जो भाग आहे, म्हणजे 2 दिवस उपवास करायचा पाण्यावर. सर्दी झाली, मला सर्दी झाली असं म्हणत, सर्दी झाली ना, काय म्हणतो निसर्ग माते फार फार धन्यवाद, आज तू मला सर्दी दिलीस, कारण तू माझे आतले विष बाहेर काढतेस आणि मला दीर्घकालीन रोगापासून प्रतिबंधित करते आहे, संरक्षण देते आहे. अशा प्रकारे आपण त्याचे उपकार मानावे. सर्दी झाली म्हणून कधी पण आपण नाराज होऊ नये, गोळी तर घेऊच नाही आणि जेवू पण नाही आणि जास्त काही करू नये. नाहीतर क्रोसिन घेऊन मुद्दाम खोटं बनवून आपण म्हणजे क्रोसिन घेऊन कामाला जातो आणि ज्या वेळेला प्रकृती बरी असते खरं म्हणजे त्यावेळेला एसएल घेतली पाहिजे सिकली. पण ज्या वेळेला तसं काही नसतं आणि हिंदुस्थान पाकिस्तान वन डे इंटरनॅशनल असतो त्यावेळी सर आय एम गोइंग टू फील सिक टुडे असं म्हणून मग एक दिवशी असं खोटं बोलतो. म्हणजे महर्षी पतंजलीच्या यमाच्या सत्याची सगळी वाट लावतो पैशी तैशी, नाही काय. त्यामुळे जेव्हा केव्हा खरोखर आपल्याला सर्दी होते, ताप होतो, घ्या ते त्याच करता हमखासपणे घ्या, खोटं भरून घेऊ नका, आराम करा, उपवास करा आणि तो काढा प्या. आता का या संदर्भात माणूसच नाही एकूणच आपण त्याला सस्तनी प्राणी आणि पक्षी सुद्धा ज्यांना आपण काय म्हणतो उष्ण रक्तीय प्राणी म्हणतो, हिटरोथर्मल एनिमल्स, आणि दुसरे असतात ते शीत रक्तीय किंवा होमोथर्मल म्हणतात. म्हणजे बाहेरचं तापमान वाढलं त्याचं पण तापमान वाढतं शरीरात, बाहेरचं तापमान खाली गेलं की त्याचं ती म्हणून फार खाली गेलं की त्याने जगता येत नाही आणि म्हणून हिबर्नेशन तो आता तो बेडूक जो आहे तो आत जाऊन राहतो काही महिने समाधी. आपल्या योगशास्त्राच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तसं उन्हाळ्यामध्ये फार जर तापमान वाढला, नागपूरमध्ये आता 48 वगैरे होणार नाही काय अजून 1-1.5-2 महिन्याने, तर 48 डिग्री टेम्परेचर जर आपल्या शरीराचं झालं तर सगळे एन्झाइम्स कोगुलेट करून
होतं याच्यामध्ये काय म्हणतात ते या उष्माघात होतो त्यावेळी करतात तेव्हा. पण कारगिलमध्ये जानेवारीमध्ये -48 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतानाही तिथला जो आपला शिपाई आहे त्याच्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 98.5 डिग्री फॅरेनहाइट असतं. आणि नागपूरमध्ये मे महिन्यामध्ये +48 डिग्री तापमान असताना सुद्धा तिथल्या लोकांच्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. किती मोठं शहाणपण भरल्यावर किती मोठी प्रज्ञा, किती मोठं विजडम. आणि कधीतरी जर असं त्या 98 पासून 100 झाला किंवा 102 झाला की आभाळ कोसळणार आहे काय? कशाकडे घ्यायची ती पॅरासिटामॉल? काय मूर्खपणा आहे नाही काय? म्हणजे इतर वेळी -48 पासून +48 पर्यंत बाह्य तापमान असताना 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवण्याचं प्रचंड ज्ञान माझ्या शरीराकडे असताना त्याच्यावर तुमचा विश्वास नाही काय? जरा कुठं थोडस 4-5 डिग्री फॅरेनहाइट वाढलं म्हणून काय कशाला घाबरतात? विश्वास ठेवला त्याच्यावर. त्याचा काय उद्देश असेल की 102 डिग्री फॅरेनहाइट मध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती शिखरावर असते. वेळ नाही हो शरीर, त्याने मुद्दाम केलेलं असतं ते. एरवी ते करू शकतं, आता त्याने वाढवलं म्हणजे काय वेळ लागला का त्याला? त्याला माहित आहे, जाणीवपूर्वक त्यांनी केले. विश्वास नाही ना आमचा म्हणून सांगितलं. मनापेक्षा शरीर अनेक पटीने शहाणं आहे म्हणून शरीराचं ऐका. तिथं आपलं दीड शहाणपण करू नका. तर हे सगळं मी कुठेतरी वाचून करत नाही हा, आधी केले मग सांगितलेले. 1990 पासून मी हे असं काय इन्फ्लुएन्झा फ्लू काही असू द्या असं उपवास करून काही नाही, सगळं बरं झालं. पण मलेरिया मात्र मी नवी मुंबईमध्ये राहतो आणि तिथं 1990च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू होतं. आणि बांधकामामध्ये एक गोष्ट आहे, पाणी मारतात स्वच्छ. आणि कुठल्याही काही मच्छर असतात ना पाण्याचे, त्याच्याने मलेरिया होत नसतो. क्युलेक्स म्हणतात त्याला. एनोफिलिस नावाची जी जात आहे ती थोडी व्हाईट कलर आहे. त्याला जरा स्वच्छ पाणी लागतं, ते घाणं पाणी त्याला लागत नाही. जे बिल्डिंग बांधताना साठवलेलं पाणी असतं, मारलेलं पाणी असतं, ते त्याला खावतं आणि त्याच्यात ते बरोबर मलेरियाची होतं. दुसरं ते जे कामगार असतात ना त्यांची रोगप्रतिकारक आपल्यापेक्षा हे तत्वच आहे असं नाही का? जर्मनी, अमेरिका या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आमच्यापेक्षा कमी आहे आणि आमच्यापेक्षा आमच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. साधं तत्व आहे. आणि त्यामुळे तो तसाच होतो. आणि मला पण परत आणि मी तेव्हा नाईट शिफ्ट, जेव्हा नाईट शिफ्ट आलं की लगेच तो डोकं वर काढायचं, कारण ते अननॅचरल व्हायचं आतमध्ये नाही का? गोळी घेतली, कधी 2 महिन्याने रिलॅक्स झाला, 4 महिन्याने रिलॅक्स झाला, 1 वर्षाने रिलॅक्स झाला. 2001 मध्ये मला शेवटचा 1990 ते 2000 पर्यंत मला 10-12 वेळेला मलेरिया झाला. आणि 2001 मध्ये मला शेवटचा मलेरिया झाला. 2024 चालू आहे. त्यावेळी मात्र मी ते क्लोरोक्विनाइन वगैरे काही घेतलं नाही. मी निसर्गोपचार वापरला. 2 दिवस पूर्णपणे पाण्यावर उपवास केला. काढा आला, त्याच्यामध्ये मिरी आला, मलेरिया म्हटले. नंतरचे 15 दिवस मी शिजवलेला आहाराचा कण नाही घेतला. फक्त कच्च भाज्यांचे रस, फळांचे रस, शाळेचं पाणी एवढंच. मी दररोज तपासणी करत होतो रक्ताची, कारण ओळखीचे लोक जरा घाबरत, म्हणजे बिचारे ते घाबरत नव्हते मला, पण काळजीपोटी प्रेमापोटी बोलत होतो. त्याची मलेरिया आहे, काय करतोस तू, काय लावतोस तू वगैरे वगैरे, साहजिक आहे. म्हणून मी तपासणी करत, मी म्हणजे कुठेतरी त्याच्यावर डोळा ठेवून होतो काय होतो बाबा. 8व्या दिवशी माझी जी WBC जे श्वेतपेशी असतात त्यांची संख्या केवळ 2,500, एरवीची 7,000 वगैरे असते तुम्हाला माहिती. आणि हिमोग्लोबिन केवळ 8.5% होता, तो साधारणपणे 14-15% वगैरे असतो. 9व्या दिवशी वाढलं, ते लक्षात घ्या. आपण लगेच गोळी घ्यायला सुरुवात करतो. 8 दिवस जेव्हा मी प्रतीक्षा केली तेव्हा, म्हणजे शरीराला वेळ लागतो. जेव्हा परकीय राष्ट्र हल्ला करतो, ते BSF वाले वगैरे प्रथम ते मरतात आणि नंतर आग्र्याहून, नाशिकहून, पुण्याहून जी फ्रेश आमची
पेटून जाते आणि मग ते युद्ध आम्ही जिंकतो. एक उदाहरण केलं मी तुम्हाला. तद्वतच जेव्हा मला आजार झाला तेव्हा त्याच्या विरुद्ध लढणं हे कुणाचं काम आहे? माझ्या शरीराचं काम. तर माझ्या शरीराचं सार्वभौमत्व, आपण राष्ट्राचं सार्वभौमत्व म्हणतो, ते त्यात काय ते शरीराला लागू आहे. शरीराचं सार्वभौमत्व टिकतं. म्हणजे तसं होत नाही मग ती रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि काय काय आता कोविडच्या औषध सगळे ते ब्लॅक मध्ये घेऊन औषधं घेतली, रेमसिडिव्हिर सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या व्हॅक्सिनेशनमुळे काय काय होतात आजही कळतं लोकांना. असू तो विषय वेगळा, थोडा सरकारच्या निर्णयाशी पण संबंधित तो विषय आहे, त्यामुळे बोलत नाही मी आता इकडे. माझा जेव्हा कोविड बरा झाला, मी पंतप्रधानांच्या कार्यालयाला पत्र लिहिलं. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ते नाकारलं म्हणून मला कळवलं. मी त्यांना विचारलं कशा करता तुम्ही नाकारलं, मला जरा कळवलं काय. तर त्यांनी काय त्याची वापस केली नाही त्या पत्राची. म्हणजे हे काय मोदीपर्यंत पोहोचलं असं मी म्हणत नाही, कारण सगळीच पत्र काय पंतप्रधान कार्यालयामध्ये का मोदीपर्यंत पोहोचत नसतं. तिथं बाबू लोक बसलेले आहेत आणि त्या बाबू लोकांमध्ये ते डोक्यात बसलेले आहेत जे काय, आणि ते निघणार नाही. सगळं काही WHO आदेशावरून सगळं जगभरची राष्ट्र, त्यांची सरकार आणि सगळे डॉक्टर सगळे काम करत असतात. आणि असं काही वेगळं असू शकतं याचा विचार केला जात नाही. आम्ही घरच्या सगळ्या 3 मंडळींनी 2 दिवस पाण्यावर उपवास केला आणि मग 8 दिवस अतिशय स्ट्रिक्ट. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, चव जाते म्हणून आम्ही काय करतो माहिती तुम्हाला? चव जाते याचा अर्थ काय? आपण खायचं नाही. सांकेतिक भाषा आहे ना शरीराची. त्याच्याऐवजी जेवण जात नाही ना मला, असं कर, चहा आणि टोस्ट, चहा आणि बिस्किट. आई ग, नेहमीच्या वरण भात पोळी भाजीपेक्षा जास्त ऍसिड त्याच्यामध्ये असतं. त्या चहामध्ये, साखरेमध्ये, त्या कॉफीमध्ये, चहामध्ये खाली. आणि ते टोस्ट डालडा लावलेले असतात. ते 24 तास डालडा लावून ठेवलेले असतात, तेव्हा ती कशी बनतात टोस्ट. आणि खाली अतिशय वाईट पदार्थ आहेत ते सगळे. माझ्या पुस्तकामध्ये त्या सगळ्याचा उल्लेख आहे. म्हणजे जे खाऊ नये ते आम्ही खातो. आणि मग म्हणतो कॉम्प्लिकेशन काय बरं म्हणते, ऑक्सिमीटर नव्हतंच तुम्ही, आता चालेल ना. अज्ञान सदा सुखी. पूर्वी पण आम्हाला कधी कधी फार वगैरे रात्रभर झोप येत नव्हती. आम्ही कुठला लावला ऑक्सिमीटर, त्यावेळी ऑक्सिजन निश्चितपणे कमी असेल. पण आता ते आलं, काल किती 92%, आज किती 88, इथं धडधड वाढायला लागली. म्हणून ही एवढी जी 70 लाख लोक मेली कोविडमध्ये जगभरामध्ये, ही व्हायरसने मारली नाही. ही व्हायरसने मारली नाही तर ही एका बाजूला आमच्या चुकीच्या आहाराने मारली. आणि टीव्हीवरती जे परत बातमी दाखवली जात होती ना, जी भीती, एन्झायटी सिंड्रोम आपल्या मनात घालून दिला, त्याच्यामुळे मेली. आणि त्या औषधामुळे मेली, अँटीबायोटिक्स. बरोबर, साधी गोष्ट आहे. आज किती, 19 मार्च 2024. आजपर्यंत तरी वैद्यकशास्त्राने कोविडवर आमच्याकडे औषध आहे असं दावा केलेला नाही. माझा एकच प्रश्न, मग तुम्ही का औषध दिली, साधा प्रश्न आहे माझा. पण पुढे ऐकायला तयार नाही ना, कारण सत्य पुढं छान पण चालत नाही ना. तुमच्याकडे औषध नाही तर तुम्ही लोकांना औषध देऊन का मारतात? खरोखर असं घडलेलं आहे. लोक मेली ती या अशा कारणामुळे मेली. बिचारा कोविड, बिचारा कोरोना व्हायरसमध्ये तेवढी ताकद नव्हती लोकांना मारण्याची, 70 लाख लोकांना मारण्याची, या कारणामुळे मेलेले. तर अशा काही साध्या गोष्टी आहेत. अशा गप्पा मी फार वेळ करत जाईल. भगवान हाही प्रकार दुसरा, त्याला दाबायचं नाही तर मिठाचं पाणी पिऊन त्याला लघुशंक प्रक्षालन म्हणतात. न रहेगा बास न बजेगी बास. तर बरोबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातो आणि मग सगळे मिनरल जातात आणि मग एकदा म्हणतो शक्तीच नाही. शक्ती कशी नाही, पोटाची तरकी इथंच आहे. शक्ती कुठली, शक्तीच आहे ना सगळी. शक्ती नाही गेलेली, शक्ती भरपूर आहे. काय गेलं, क्षार गेले. या क्षारामुळेच आपले नर्व्स आणि मसल्स काय करत असतात, इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात त्यांना, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, हे सगळे मॅग्नेशियम. हे नसल्यामुळे तो थकवा येत असतो. तो याच्यामुळे नाही. अशा प्रकारे मिठाचं पाणी पिऊन 1-2 तासात ते सगळं साफ झालं. मग दिवसभर उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश. थोडं पोट पण कमी होईल, मध्य प्रदेश कमी होईल, थोडं जास्त नाही होणार, छोटासा. तर माझी वेळ संपलेली आहे. फार फार धन्यवाद. आपण शांतपणे ऐकून घेतलं. जरा वेगळा विषय. नमस्कार, मी माधव गंगाधर आफळे, संचालक श्री साई श्रद्धा योग मंडळ पुणे.
श्री साई श्रद्धा योग मंडळ पुणे व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या संयुक्त विद्यमानं 4 दिवसांचं योग शिबिर, योग संवर्धन शिबिर आपण 18 मार्च ते 21 मार्च श्री सज्जनगड येथे घेतलं. याला 97 जणांनी प्रतिसाद दिला. तो एक अभूतपूर्व होता. या शिबिरामध्ये श्री दुर्गादास सावंत, श्री अजय बुवा रामदासी, श्री योगेश बुवा रामदासी, डॉक्टर मधुसूदन चेरेकर, डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस, डॉक्टर स्मिता त्रिगुण कुलकर्णी, डॉक्टर एकनाथ आळतेकर, श्री माधव आफळे, श्री विजय माढेकर, सौ मुग्धाताई बिवलकर, श्री अजय वाईकर, श्री मकरंद आफळे, सौ वैशाली वाळिंबे, सौ अंजली चिटणीस, सौ सपना बिजूर, सौ सुषमा कारुलकर, सौ सुशीलाताई भागवत, श्री गोविंदराव गाडगीळ, ख्यातमान लेखक व कवी श्री प्रवीण दवणे यांनी अमूल्य मार्गदर्शन केलं. या शिबिराचं उद्घाटन श्री कृष्णा दामोदर जोशी, वय वर्षे 95 फक्त, या योगतज्ञ यांच्या हस्ते झालं. श्री समर्थ सेवा मंडळानं सर्व साधकांची राहण्याची व जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. त्यामुळं साधक अतिशय खुश झाले. सज्जनगडाच्या पावन व पवित्र भूमीमध्ये योग या विषयावर ज्यांना योग जाणण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे व योग अभ्यासकांना हे शिबिर एक पथ मार्गदर्शक ठरलं. सर्व साधकांनी मला असं शिबिर पुन्हा घ्यावं असं सुचवलं आणि साधक या योग शिबिराच्या मनोहर आठवणी घेऊन आपापल्या घरी परतले. शिबिर सुफळ, संपूर्ण व संपन्न झालं. तर जरूर भेटूया पुन्हा दुसऱ्या शिबिराला. धन्यवाद.